सोहळ्या ओवाळायचा स्तोम वाजवणं खरंच गरजेचं आहे का? भक्तीमध्ये देवपूजा, मूर्तीपूजा इथपर्यंत तर सर्व ठीक होतं. पण जसं ह्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका, शिवाशिव पाळा, बाजूलाच बसा, पाळीमध्ये इकडे तिकडे फिरू नका, मंदिरात जाऊ नका, एका कोपऱ्यातच बसून राहा, कोणालाच हात लावू नका. जर मांत्रिक पुरुष घरात असेल तर पाळीवाली स्त्री जर बोलली तर तिचा आवाज त्या मांत्रिकाच्या कानावर पडू नये. जेव्हा तेव्हा तो जेवायला बसलेला असतो आणि एखाद्या पाळी आलेल्या स्त्रीचा आवाज मांत्रिकाच्या कानावर पडला तर तो तिथल्या तिथे जेवण सोडून उठून जातो. त्याचप्रमाणे सोवळं नेसलेल्या माणसाला शिवू नये. नैवेद्याचं जेवण करताना आंघोळ केल्यावरती प्रसाद करेपर्यंत वॉशरूमला जायचं नाही. तुम्हाला काय वाटतं, खरंच देवाच्या या सर्व अपेक्षा आपल्याकडून असतील का? आणि जर देवाच्या खरंच अशा अपेक्षा असतील तर मग आसामच्या कामाख्या देवीला जेव्हा दरवर्षी पाळी येते तेव्हा मोठा महामेळा का तिकडे लागतो? तिथे तर देवीची पाळी इतक्या उत्साहात, इतक्या भजनात, कीर्तनात का सेलिब्रेट होते? तिथे मोठी जत्रा का भरते? आणि ते अनेक सो कॉल्ड तांत्रिक, मांत्रिक त्या पाळीच्या ठिकाणी का जातात? जर तुम्हीच एखाद्या स्त्रीला पाळीच्या दिवसात बाजूला बसवत असाल तेव्हा मग देवीला जेव्हा पाळी येते तेव्हा तुम्ही तिथे पहिले हजर का असता? जर तुम्ही नियम एखाद्या स्त्रीसाठी बनवले तर मग ते देवांनाही तितकेच लागू होतात. मान्य स्वच्छता ठेवलीच पाहिजे, पण स्वच्छता ठेवल्याने मन आणि शरीर पवित्र होतं. पण एखाद्या गोष्टीचं जेव्हा अवडंबर होतं तेव्हा मग त्याचे विरोधक निर्माण होते. मला सांगा, जर देवाला सोवळेच पाळायचे होते तर मग त्याने शबरीची उष्टी पोरं का खाल्ली असती? आपण माणसांनीच माणसाचं जीवन खूप कठीण करून ठेवलं आणि तेही उगाचच. म्हणजे ही क्षुल्लक कारण आहेत आणि क्षुल्लक गोष्टी आहेत. पाळी आल्यावरती स्वतः स्त्रियांनाही कुठे जायचं नसतं, पण उगाच शिवाशिव करणं, टोमणे मारणं, आता उत्सव आहे आणि आत्ताच तू बाजूला बसलीस, या अशा गोष्टी माणूस म्हणून आपल्याला किती खाली पाडत असतात. किंवा मग एखादी स्त्री जेव्हा कुठला उत्सव असेल किंवा कुठला फॅमिली फंक्शन असेल तेव्हा पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेते किंवा पाळी लवकर येण्याच्या गोळ्या घेते, त्याचा तिच्या शरीरावरती किती परिणाम होत असतो. आपल्या सोन्यासारख्या शरीरावरती हे असे अत्याचार फक्त एका फंक्शन साठी करणं खरंच गरजेचं आहे का? परंपरेच्या चौकटी भेदून आपण खरंच सारासार विचार करणं गरजेचं आहे आणि तरच आपलं आयुष्य सुखी होऊ शकतं. चला तर मग बघूया आजचा अभंग. जेविलेचे संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा, सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पाहुनी सकाळा अवघा दुरी, परे परते मजन लागे सांगावे, हे तो देवे बरे शिकविले, दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जाणोनी संकेत उभास, इथे काही कोणी न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची, लांचवला तुका मारी तसे झड, पुरविले कोड नारायणे. शिवाशिव सोवळे ओळे हे तुमच्या घरातही पाळतात का? कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्याच्यात एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, आपल्या पूर्वीच्या पिढीने आपल्यासाठी हे संस्कार दिले, त्यावेळेसची जी परिस्थिती त्यानुसार त्यांनी ते संस्कार निर्माण केले आणि ते आपल्या पुढच्या पिढीला दिले. पण यापुढे आणि या पुढच्या पिढीला आपण कुठले संस्कार देणार आहोत हे आपण ठरवणं गरजेचं आहे. एक लक्ष्मण रेषा आपण आपल्या स्वतःसाठी निर्माण केली पाहिजे. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य सुखी होण्यासाठी, सुखकर होण्यासाठी आपण जर आपले सोवळे ओळे करत असू ते आपल्यापर्यंत ठेवा, पण आपण एखाद्यावरती ते लादणं हे खरंच गरजेचं आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी नवीन अभंगासह, नवीन गोष्टीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. लो बसा.